हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग. तर आज होता फायनली आमचा स्पेशल सब्जेक्टचा पेपर. ते इंटरनल एक्झाम चालू आहे आमची, तर त्यासाठीच आम्ही आलो होतो. आणि एवढी रेडी होऊन का, तर बिकॉज आम्हाला एक प्रोग्राम होता ट्युशनमध्ये वुमन्स डेचा, तर त्यासाठी. तर मग इथे आम्ही थोडंसं स्टडी करत होतो. मी तर स्टडी सोडून मी मिनी व्लॉग बनवत होते आणि बाकीचे तर भाई मोबाईल बघत होते. मग आमचा पेपर वगैरे झाला. कसा गेला तर एकदम बकवास. तर मग इथे प्रोजेक्टसाठी आम्ही काय आमचं पिकचं नाव देत होतो, ते दिले. इतकी डेंजर गर्दी होती भाई 6. तर मग ते झालं. आता पेपर घाण गेला म्हणून मग डोकं असं थोडंसं नाही का जड झालं होतं, म्हणून मग थोडंसं थंड करायला गेलो होतो आम्ही कॉफी प्यायला. ते म्हणतात ना, निर्लज्ज लोक सदा सुखी, तेच आमच्या सोबत असतं नेहमी. इथे आमचा पेपर घाण गेला, बट आम्ही चिल मारतो आहे कॉफी पी. मग आम्ही निघालो ट्युशनला जायला, बिकॉज तुम्हाला जसं मी सांगितलं तिथे वुमन्स डे आणि रंगपंचमीचं सेलिब्रेशन होतं. सो हे बघा, ट्युशनमध्ये ना मस्त थोडंसं डेकोरेट केलेलं होतं. इथे ना म्हटलं थांबा, मी तुम्हाला हेल्प करते, पण नंतर पहिले माझा मिनी व्लॉग महत्त्वाचा तुमच्या सगळ्यांसाठी. आणि इथे मग काय, इथे सगळे दीदी वगैरे काम करत होते आणि आम्ही शॉर्ट घ्यायला गेलो. माझा मोबाईल पडता पडता वाचला गेला, नाही तर मला घरी येऊन शिवायचं होतं. खूप वाचले बाबा आज. तर मग इथे पूजा वगैरे केली. मीच नाही, सगळ्यांनीच केली. मग ते इथे दीदी ना वुमन्स डेवरती स्पीच देत होते, तर आम्ही सगळ्यांनी ऐकलं, छान वाटलं. आणि मग इथे गेम वगैरे अरेंज केलेले होते, मस्त ते एन्जॉय केले आम्ही सगळ्यांनी. म्हणजे खूप स्पेशल बनवला दिवस वुमन्स डेचा. तर खूप मजा आली. इथे दुसरा गेम अरेंज केला होता, तो पण खेळले. त्याच्यात पण मी विन झाली गाईस. खूप लवकर केलं मी. सो प्राऊड ऑफ माय सेल्फ. इथे हा थर्ड गेम, यामध्ये नेहा जिंकली. भाई मी इथे सॉन्ग वाजला आणि मी इथे मेहंदीचा कोण माझ्या समोर होता, मेहंदीचा कोण, आणि मी दुसरीकडेच बघायला गेले आणि तेवढ्यात नेहाने चान्स घेतला, ती जिंकले. सो प्राऊड ऑफ हर. आणि मग इथे सर आणि दीदी हा गेम खेळत होते. तर या राऊंडमध्ये सर विन झाले, तर कॉंग्रॅच्युलेशन सर. आणि मग सरांनी इथे आमच्या सगळ्यांसाठी पाणीपुरी पार्टी अरेंज केली होती. म्हटलं चला थोडंसं आपण पण हातभार लावू. थोडी हेल्प केली मी त्यांना, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून पाणीपुरी पार्टी एन्जॉय केली. मग सगळं सेलिब्रेशन झालं, पाणीपुरी एन्जॉय केली, आणि नंतर होतं गिफ्ट डिस्ट्रीब्युशन.